नमस्कार मंडळी, तर लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं ओतूरच्या यात्रेला सुरुवात झाली होती आणि पाहुण्यांची वर्दळ होणार होती आणि पुरणपोळ्यांचं जेवण पण म्हणलं होतं. चला तर नवीन व्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. माधुरी आता जेवायला बसली. मेहंदी काढायची त्याच्या आधीच बसली. बसा बसलो मी. आता झालं त्याचं जेवण. सगळी लेडीज गँग आता बसली जेवायला. आता जेवण झालं आम्ही गेटवर आलो आणि बघतो तर काय आईस्क्रीम वाला आला होता. मग काय पोरं बोली काका आईस्क्रीम पार्टी तर झालीच पाहिजे. मग काय बोललो लेट्स डू आईस्क्रीम पार्टी. सगळ्यांनी मिळाली. काय ना दिली पण यांनी. हो माय गॉड, हे काय आणि एवढ्या पुरणपोळ्या केल्यानंतर सगळी गँग झोपली. तर मस्तपैकी 2 तासाची झोप काढल्यानंतर आता आम्ही चालू नवरी मुलीच्या घरी म्हणजे तेजेवाडीला. एवढा लेट निघालेत. बाप रे बाप, संध्याकाळ झाली आणि आता चालले. तर ओतूर वरून तेजेवाडीला जाताना हिवरे गाव लागतं, जे माधुरीचं मूळ गाव आहे. सो हिवरेला आलं आता. हे माधुरीचं ओरिजिनल गाव आहे. तिथून लगेच पुढे गेल्यानंतर लागतं ओझरचं विघ्नेश्वराचं मंदिर. तिकडून राईट मारल्यानंतर येतं तेजेवाडी. गणपती बाप्पा मोरया. आणि थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही तेजेवाडीला नवरी मुलीच्या घरी. हा आहे नवरी मुलीचा भाऊ द प्रज्वल शेठ, प्रज्वल नायकोडी. लग्नाच्या घराची सजावट चालू होत असताना आम्ही भेटलो नवरी मुलीला, द हसमुख प्रीतम नायकोडी, जी नेहमी हसते. नवरी मुलीची आई. बाकी कसं चाललंय प्रोग्राम? हाय बोला. हाय हाय. ही माझी मुलगी. ही मुलगी मला माहितच नाही. फोटो सेशन आता सुरू होतं यांचा. आणि घरासमोर पाहुण्या रावणांची गर्दी झाली होती. सगळे लोक जेवायला बसली होती आणि इकडे फोटोशूट चालला होता. ही बघा, बापरे, फोटोग्राफर बघा. ओ माय गॉड, छान आहे. त्याने घेते वरचं झालं. इथे जेवण चाललंय. शुभ्राला भूक लागली इथे. नाही तिला थापटवड्या खायचे. मी नाही म्हणलं. नवरीचा फोटोशूट होता आमचा फोटोशूट कधी सुरू झाला आम्हालाच कळालं नाही. आता भेटूया आपण प्रमुख पाहुण्याला. शौर्य शाहू डिलाइट घ्यायची आपल्याला. सगळ्यांना भूक लागली इकडे, पण कोण बोलत नाहीये. भूक लागली की नाही आपल्या? भूक लागली. पाहुणे महत्वाचे आहेत पहिले. हाय. जेवायला काय काय? थापटवडी आहे, भात आहे, भाकरी आहे, रस्सा आहे. अरे वा वा वा. जेवण कसं आहे? मस्त जेवण. आणि फायनली आम्ही गरमागरम भाकरी आणि थापटवडीचं जेवण जेवलो. दादा जेवण कसं होतं? लय भारी. एक नंबर.